श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा मनुराजांचे पुत्र प्रियव्रत महाराजांनी ब्रह्मदेवांच्या आज्ञेने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला. या गृहस्थाश्रमामध्ये महाराजांना 10 मुलं आणि 1 मुलगी झाली. कालांतराने एकदा त्यांनी पाहिलं की भगवान सूर्य सुमेरू पर्वताची प्रदक्षिणा करीत असताना पृथ्वीचा अर्धाच भाग प्रकाशात राहतो आणि अर्धा भाग अंधारात राहतो. तेव्हा त्याला हे आवडलं नाही. तेव्हा भगवंताच्या उपासनेमुळे अलौकिक प्रभावशाली अशा त्याने मी रात्रीचा सुद्धा दिवस करीन असा निश्चय केला. असं ठरवून सूर्याप्रमाणेच वेगवान व तेजस्वी रथामध्ये बसून दुसरा जणू सूर्यच अशा रीतीने सूर्याच्या पाठोपाठ पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा प्रियव्रत महाराजांनी केल्या. त्यावेळी त्यांच्या रथाच्या चाकांनी जे खड्डे पडले तेच 7 समुद्र झाले. त्यांच्यापासून 7 द्वीप बनले. त्यांचे नाव असे जंबू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रौंच, शाक आणि पुष्कर. त्यांच्यामध्ये पहिल्यापेक्षा नंतरच्या द्वीपांचा विस्तार हा दुप्पट आहे आणि ही द्वीपे समुद्राच्या बाहेरच्या भागात पृथ्वीच्या 4ही बाजूंना पसरलेली आहेत. 7 समुद्र क्रमशः खारे पाणी, उसाचा रस, मदिरा, तूप, दूध, ताक आणि गोड्या पाण्याने भरलेले आहेत. हे 7ही समुद्र बेटांच्या खंदकांप्रमाणे आहेत आणि विस्ताराच्या बाबतीत आपल्या आतील द्वीपांच्या बरोबरीचे आहेत. त्यांपैकी एकेका समुद्राने क्रमशः वेगवेगळ्या 7 द्वीपांना बाहेरून वेढलेले आहेत. बरिष्मतीपती महाराज प्रियव्रतांनी आपापल्या अनुकूल असलेल्या आपले पुत्र अग्निध्र, इद्मजिह्व, यज्ञबाहू, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, मेधातिथी आणि वितिहोत्र या एकमेकांना क्रमशः एकेका द्वीपाचा राजा बनवलं. त्यांनी आपली कन्या ऊर्जस्वतीचा विवाह शुक्राचार्यांशी करून दिला. तिच्यापासून शुक्रकन्या देवयानीचा जन्म झाला. राजन, ज्यांनी भगवत चरणारविंदाच्या धुळीच्या प्रभावाने शरीराच्या तहान, भूक, शोक, मोह आणि म्हातारपण, मृत्यू या 6 विकारांना किंवा मनासहित 6 इंद्रियांना जिंकलं, त्या भगवत भक्तांचा असा पुरुषार्थ दिसणं हे काही आश्चर्याची गोष्ट नाही आहे. कारण वर्ण बहिष्कृत पुरुषसुद्धा भगवंताच्या नावाचा फक्त 1 वेळा उच्चार केल्याने तात्काळ संसार बंधनातून मुक्त होतो. अशा प्रकारे अतुलनीय बल पराक्रमाने युक्त असूनही महाराज प्रियव्रत एकदा देवर्षी नारदांच्या चरणांना शरण जाऊन पुन्हा दैववशात प्राप्त झालेल्या प्रपंचात गुंतल्याने कष्टी झाले आणि मनोमन विरक्त होऊन म्हणू लागले, अरे अरे, फार वाईट झालं. माझ्या इंद्रियांनी मला या अविद्याजनित विषरूप अंधाऱ्या विहिरीत ढकललं. बस, पुरे झालं आता. मी तर पत्नीच्या हातातलं खेळणं बनलोय. माझा धिक्कार असो. म्हणून त्यांनी स्वतःलाच दोष दिला. परम आराध्य श्रीहरींच्या कृपेने त्यांची विवेक शक्ती जागृत झाली. त्यांनी ही पृथ्वी आपापल्या अनुकूल असणाऱ्या पुत्रांना वाटून दिली आणि जिच्याबरोबर त्यांनी निरनिराळे भोग भोगले होते त्या आपल्या राणीला साम्राज्य लक्ष्मीसह मृतदेहाप्रमाणे सोडून दिलं आणि हृदयात वैराग्य धारण करून भगवंताच्या लीलांचं चिंतन करीत त्या प्रभावाने श्री नारदांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे पुन्हा मार्गक्रमण सुरू केलं. शुकाचार्य म्हणतात, राजा, या प्रियव्रत महाराजांबद्दल एक लोकोक्ती फार प्रसिद्ध झाली
प्रियव्रतकृतं कर्म कोनु कुर्याद्विनेश्वरम. राजा प्रियव्रताने जी कर्मे केली ती सर्व शक्तिमान ईश्वराशिवाय दुसरा कोण करू शकणार आहे. त्याने रात्रीचा अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न करीत आपल्या रथाच्या चाकांनी बनविलेल्या खड्ड्यांपासून 7 समुद्र बनवले. प्राण्यांच्या सोयीसाठी द्वीपांच्या द्वारा पृथ्वीचे विभाग केले आणि प्रत्येक द्वीपामध्ये वेगवेगळ्या नद्या, पर्वत आणि वन इत्यादींनी त्यांच्या सीमा निश्चित केल्या. तो भगवत भक्तांचा भक्त होता. भौमं दिव्यं मानुषंच महित्वं कर्मयोगजं यश्चक्रे निरयौपम्यं पुरुषानुजनप्रियः. तो भगवत भक्तांचा भक्त असून त्यांनी पाताळलोक, देवलोक, मृत्यूलोक तसंच कर्म आणि योग शक्तीने प्राप्त झालेले ऐश्वर्य नरकतुल्य मानले. शुकाचार्य म्हणतात, राजा अशा रीतीने पिता प्रियव्रत तपश्चर्येमध्ये गढून गेल्यानंतर राजा अग्निध्र त्याच्या आज्ञेचे पालन करीत जंबूद्वीपातील प्रजेचे धर्मानुसार पुत्रवत पालन करू लागला. एकदा हा अग्निध्र पितृलोकाच्या इच्छेने पुत्रप्राप्तीसाठी पूजा साहित्य घेऊन अप्सरांचे क्रीडास्थान असलेल्या मंद्राचलाच्या एका दरीत गेला आणि एकाग्र चित्ताने प्रजापतींचे पती श्री ब्रह्मदेव यांची तपश्चर्येने आराधना करू लागला. पुत्रप्राप्ती व्हावी, वंशवृद्धी व्हावी म्हणून हा ब्रह्मदेवांसाठी तप करायला लागला. आदिदेव भगवान ब्रह्मदेवांनी त्याची अभिलाषा जाणून आपल्या सभेतील गायिका पूर्वचित्ती नावाची या अप्सरेला त्याच्याकडे पाठवलं. अग्निध्राच्या आश्रमाच्या जवळ एक अतिशय रमणीय असं उपवन होतं. तिथे ती अप्सरा विहार करू लागली. त्या उपवनामध्ये निरनिराळ्या घनदाट वृक्षांच्या फांद्यांवर सुवर्णलता पसरलेल्या होत्या. त्यांच्यावर पुष्कळ प्रकारच्या जमिनीवरील पक्ष्यांच्या जोड्या मधुर आवाजात कुंजन करीत होत्या. मनाला मोहून टाकणाऱ्या या वातावरणात पूर्वचित्तीच्या विलासी हालचालींनी आणि पदन्यासांनी पायातील नुपुरांचा झंकार होत होता. तो मनोहर ध्वनी ऐकून राजकुमार अग्निध्राने समाधी योगाने बंद केलेले आपले कमळकळीप्रमाणे असलेले सुंदर डोळे किलकिले करून पाहिलं. तो जवळच त्याला ती अप्सरा दिसली. मग काय, मन मोहून गेलं. शुकाचार्य म्हणतात, राजा देवांसारखा बुद्धिमान अग्निध्र स्त्रियांना प्रसन्न करण्यात मोठा कुशल होताच. याप्रमाणे त्याने प्रेमयुक्त गोड गोड गोष्टी बोलून त्यायोगे त्या अप्सरेला प्रसन्न करून घेतलं. शौर्यवान लोकात अग्रगण्य अशा अग्निध्राची बुद्धी, शील, रूप, वय, ऐश्वर्य आणि औदार्य यांनी आकर्षित होऊन ती अप्सरा त्या जंबूद्वीपाधिपती बरोबर कित्येक हजार वर्षापर्यंत पृथ्वी आणि स्वर्गातील भोग भोगायला लागली. त्यानंतर अग्निध्राला तिच्यापासून नाभी, किंपुरुष, हरिवर्ष, इलाव्रत, रम्यक, हिरण्यमय, कुरु, भद्राश्व आणि केतुमाल नावाचे 9 पुत्र झाले. या 9 पुत्रांना जन्म देऊन पूर्वचित्ती त्यांना राजभवनातच सोडून ब्रह्मदेवांच्या सेवेला गेली. हे अग्निध्राचे पुत्र मातेच्या कृपेमुळे स्वभावतःच सुडौल आणि सशक्त शरीराचे होते. अग्निध्राने जंबूद्वीपाचे विभाग करून त्यांचे नावं त्या द्वीपांना दिले आणि हे 9 खंड 9 पुत्रांकडे सोपवले. नंतर ते सर्वजण आपापल्या राज्याचा उपभोग घेऊ लागले. दिवसेंदिवस भोग भोगून सुद्धा महाराज अग्निध्र अतृप्तच होता. तो त्या अप्सरेलाच परमपुरुषार्थ समजत होता. म्हणून त्याने वैदिक कर्मांनी जेथे पितृगण आपापल्या सुकृतानुसार निरनिराळे भोग भोगतात त्या अप्सरालोकाची प्राप्ती या अग्निध्राला झाली. कारण त्याची वासना अप्सरेजवळ होती. त्याला अप्सरेचा लोक प्राप्त झाला. पिता परलोकवासी झाल्यानंतर त्या 9 भावांनी मेरूच्या मेरुदेवी, प्रतिरूपा, उग्रदंष्ट्री, लता, रम्या, श्यामा, नारी, भद्रा आणि देववीती नावाच्या 9 कन्यांशी विवाह 9 जणांनी केला. शुकाचार्य म्हणतात, राजा या 9 जणांचा गृहस्थाश्रम सुरू झाला. अग्निध्राचा सगळ्यात मोठा मुलगा नाभी. या नाभीराजाने
भार्या मेरुदेवीसह पुत्रकामनेने एकाग्रतापूर्वक भगवान यज्ञपुरुषांचं पूजन केलं. भगवान जरी द्रव्य, देश, काल, मंत्र, ऋत्विज, दक्षिणा आणि विधी या साधनांनी संपन्न यज्ञाने प्राप्त होत नसले तरी ते भक्तवत्सल असल्यामुळे जेव्हा नाभीने श्रद्धापूर्वक विशुद्ध भावनेने त्यांची आराधना केली तेव्हा त्यांचं चित्त आपल्या भक्ताचा इच्छित हेतू साध्य करण्यासाठी उत्सुक झालं. त्यांचं स्वरूप जरी सर्वथैव स्वतंत्र असलं तरी त्यांनी प्रवर्ग्य कर्माचे अनुष्ठान सुरू होताच नाभीच्या मन आणि नेत्रांना आनंद देणाऱ्या अवयवांनी युक्त अशा अतिसुंदर हृदयाकर्षक रूपामध्ये स्वतःला प्रकट केलं. स्वतः भगवंत प्रकट झाले. त्यांनी रेशमी पितांबर परिधान केलेला होता. शंख, चक्र, गदा, पद्म गळ्यात वनमाला आणि कौस्तुभमणी शोभून दिसत होते. संपूर्ण शरीराच्या अंग प्रत्यंगाची कांती वाढविणाऱ्या किरणांनी आच्छादलेल्या मणिमय मुकुट, कुंडल, कंकण, कंबरपट्टा, हार, बाजूबंद, नुपूर इत्यादी अलंकारांनी भगवंत समोर प्रगट झाले. मग काय हो, या नाभीने साष्टांग दंडवत घातला. ऋत्विजांनी भगवंताची स्तुती केली. राजा महाराज वर्षाधिपती नाभीच्या पूज्य ऋत्विजांनी प्रभूंच्या चरणांना वंदन करून जेव्हा स्तुती केली तेव्हा देवश्रेष्ठ श्रीहरी त्यांची करुणा येऊन म्हणाले, ऋषींनो, आपण सर्वजण सत्यवादी महात्मे आहात. राजर्षी नाभीला माझ्यासारखाच पुत्र व्हावा असा मोठा दुर्लभ वर आपण मागितलात. मुनींनो, माझ्यासारखा तर मीच आहे, कारण मी अद्वितीय आहे. तरीसुद्धा ब्रह्मवाक्य जनार्दन हा ब्राह्मणांचे वचन खोटे होता कामा नये, कारण ब्राह्मण कुल म्हणजे माझेच मुख आहे. म्हणून मी स्वतःच माझ्या अंशकलेने अग्निध्रनंदन नाभीच्या घरी अवतार घेईन, कारण माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही आहे. शुकाचार्य म्हणतात, राजा महाराणी मेरुदेवी ऐकत असता तिच्या पतीला असे म्हणून भगवान अंतर्धान पावले. हे ऐकताना दोघांनाही आनंद झाला. विष्णुदत्त परीक्षिता महर्षींनी यज्ञात अशा प्रकारे प्रसन्न केल्यानंतर महाराज नाभींचे कल्याण करण्यासाठी श्री भगवंत महाराणी मेरुदेवीच्या ठिकाणी दिगंबर संन्याशी आणि ऊर्ध्वरेता मुनींचा धर्म प्रगट करण्यासाठी शुद्ध सत्वमय रूपाने प्रगट झाले. भगवंतांनी कोणता अवतार घेतला, भगवंत कशा प्रकारे या नाभीच्या पोटी जन्माला आले आणि काय कथाभाग झाला, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.